काल जरा आपलं काम होतं म्हणून गेलो होतो पुण्याला. आता पुण्याला जाताना एका मित्राची गाठ पडली आणि त्याचा रस्त्यावरच धाबा आहे. तर म्हणला चल जेवून जा. मी म्हणलं आता नको, येताना तुझ्या धाब्यावर नक्कीच जेवायला येईन. ती मला चल यार किती दिवसांनी गाठ पडली. अरे म्हणलं येताना नक्कीच येतो, मला आता जाताना पुण्यात जरा अर्जंट काम आहे, जाऊ दे. मग पुण्यातलं काम उरकून मी निघालो महागारी आणि थांबलो त्याच्या धाब्यावर. धाब्यावर थांबलो तर आपल्याला कसं सगळ्यात जास्त आवड आहे किचनची. किचनमध्ये गेलो तर नवीन कुक तिथं दिसला मला. मी म्हणलं जुना कुक कुठं गेला, तर तो म्हणला आता ही नवीन कुक आलाय, 5 स्टारचा कुक आहे. आता मी बघितलं तर ते नवीन कुक काय करत होता, तेला टाकले होते द्राक्ष म्हणलं आणि तो फ्राय करत होता. म्हणलं आता हे काय करतो बाबा, तेला द्राक्ष टाकून का द्राक्षाची वाट लावतोय. अहो म्हणला द्राक्षाची वाट नाही लावत मी, ह्याच्यापासून व्हॅलेंटाईन डे स्पेशलसाठी आमचं ठरलं एक डिश बनवायची. आणि मला आमच्या शेटनी सांगितलं की माझा मित्र येतो त्यासाठी स्पेशल डिश बनव. आता आपल्याला कसा हॉटेल लाईनचा भरपूर एक्सपिरियन्स आहे, भरपूर दिवस मॅनेजर होतो, त्यामुळं खायची चांगली माहिती, म्हणून त्यांनी त्याची स्पेशल डिश ही बनवत होता. आता द्राक्ष फ्राय करत होतं. म्हणलं मग तू असे तेलात द्राक्ष टाकून फ्राय करून मला खायला घालणार आहे का. त्यावर त्यांनी असं बोलेपर्यंत द्राक्ष काढली आणि थंड पाण्यात टाकली. अरे म्हटलं थंड द्राक्ष गरम तेलात टाकली, फ्राय केली आणि परत थंड पाण्यात टाकली, करतोय तरी काय तू नेमकं. अहो शेठ म्हणला थांबा जरा, तुम्हाला बघा कळेलच पुढं दिसलच. आणि ती द्राक्ष परत बघा म्हणला ह्याचं सगळं तेल निघलं पाहिजे म्हणून मी आता ह्याला पाण्यात टाकल्यात. आता त्यांनी सगळी पाण्यात टाकल्यानंतर परत त्याला एक 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 करून छान असं हलवून घेतलं. आता हलवून घेतल्यावर म्हणलं आता काय करणार ह्याचं, मला खायला देतो का असेच. नाही म्हणला थांबा जरा, तुम्ही बघत राहावं फक्त. मी बरं म्हणलं तर थांब, बघतच राहतो मी. त्याने मग काय केलं, एक 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 द्राक्ष सगळे काढत देठापासून बाजूला करत राहिला. चला तर तो द्राक्ष देठापासून बाजूला करताय तर तुम्ही कुठल्या सिटीतून हा व्हिडिओ बघताय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर त्यांनी हे सगळे द्राक्ष असे एक 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 करून बाजूला काढले आणि एका प्लेटमध्ये ठेवले. आता द्राक्ष बाजूला ठेवतोय तोपर्यंत त्यांनी काहीतरी दुसराच उद्योग चालू केला. आता मी बघत होतो त्यांनी एक नारळ सोलून घेतला होता आणि त्याला काहीच नव्हतं, शेंडी नव्हती, बुडका नव्हता. म्हणलं आता हा कुठल्या देवाला फोडणार आहे, तो कुठल्या मसुबाला फोडणार आहे. तर त्यांनी चाकू घेतला आणि ते नारळाचं वरचं होल असतं ना त्याच्यात फिरवायला लागला. अरे म्हणलं देवाला फोडणार आहे का, आता ही काय करणार आहे. अहो नाही म्हणला, हे बघा ह्याला असं होल करून घ्यायचं म्हणला आणि ह्याला आता मस्त छान होल केलं की तुम्हाला पाणी प्यायला देतो. तुम्हाला जर आता लांबून प्रवास आला आहे म्हणलं त्यासाठी थंड डोकं होईल म्हणून पाणी प्यायला देतो. मग म्हणलं तू नारळाचं पाणी काढण्यासाठी सरळ फोडला बी असताना मला दिलं असतं ना पाणी प्यायला. नाही नाही म्हणला, पाणी तर तुम्ही प्या पण आता पुढं बघा मी ह्याचं काय करणार आहे. आणि तो त्यांनी नारळ उचलला आणि सरळ गॅसवर ठेवला आणि गॅस फुल केला. आता म्हणलं हे काय नवीनच काय आता हे नवीन तुझं, द्राक्ष काय फ्राय करतोय, नारळ काय गॅसवर ठेवतोय. मी मित्राला बोलवलं, म्हणलं कुठून आणला ह्याला तू. अरे मला 5 स्टारचा कुक आहे म्हणतो तो, 5 स्टारहून आलो म्हणतो. बरं आता मी पण म्हणलं बघू आता हा करतोयच काय. तर 1 ते 2 मिनटं त्यांनी नारळ फिरवत 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 असा छान असा भाजून घेतला. मग मी त्याला विचारलं तर हात असं का करतो. मग त्यांनी सांगितलं, अहो तुम्हाला जर नारळ एकदम व्यवस्थित काढायचा असेल, मस्त असा खोबळाची खोबळा अख्खा हातला, तर ही सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे. मी म्हणलं असा नारळ निघतो. हो म्हणला 5 स्टारमध्ये हे ट्रिक्स वापरली जाते, 2च मिनटात तुमचा नारळ मस्त असता सगळा अख्खा निघतो. तवर माझं नारळाकडे लक्ष गेलं तर नारळाला बारीक 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 अशा चिरा पडायला लागल्या होत्या. आणि आता मला गॅरंटी वाटली होती की असा नारळ ह्याचा निघणार आहे. तवर अजून एक 20 ते 30 सेकंद गेले की नारळ असा एकदम ॲटोमॅटिक फाटायला लागला होता ना, तसा फाटत फाटत चालला होता आणि आतला तो सगळा खोबळा मला व्यवस्थित दिसत होता. आता तर 101% गॅरंटी पटली होती की हा नारळ भाऊ अख्खाच काढणार. गॅरंटी तर वाटत नव्हती पण म्हणलं बघू. मग त्यांनी परत हा नारळ मस्त असा सगळीकडून भाजला, खालून वरून भाजून घेतला आणि हे घेतला काढून आणि खाली धरला कपडा काळं होणे म्हणून 2 ठोकं लावलं त्याने त्याच्यावरती. आता 2 ठोके लावले तसा नारळाचं सगळं वरचं आहे ना कवच निघायला लागलं आणि अतिशय एकदम हलक्यापणाने त्याने हात लावला की सगळे कवच त्याचे बाजूला निघाले. अर्धा नारळ बाजूला निघाला होता आणि आत पांढरा शुभ्र नारळ दिसत होता. मी त्याला थाप टाकले, म्हणलं वारं भाऊ पहिल्यांदाच बघितली मी अशी पद्धती नारळ काढायची. तवर त्यांनी 2 मिनटात, 2 कशाला 10 ते 5 सेकंदातच त्यांनी सगळे वरचं कवच काढलं आणि अख्खा नारळ माझ्यासमोर ठेवला. वाह. मग मी त्याला मानलं भाऊ तू खरंच 5 स्टारचा कुक आहे. तवर त्यांनी तो नारळ 2 तुकडं केलं आणि त्याला टाकला. आता म्हणलं हे काय नवीन बाबा, आता हे नारळ कशाला फ्राय करायला लागलाय तू, असाच खाल्ला असता ना आपण, मस्त लागला असता आपल्याला खायला. अहो म्हणलं हा खाण्यासाठी नाही केला, आपण जे द्राक्ष फ्राय केलं त्यांची जी रेसिपी बनवणार आहे ना त्याच्यासाठी आपल्याला हे नारळ वापरायचं आहे. फ्राय करून तर त्याचा तेलात टाकून बस झाला. स्पीड पण एवढं काम करत होता, छान स्पीडने काढत होतं. मित्राला मी म्हणलं मस्त कुक बागवलाय भाऊ तू, एकच नंबर कुक आहे.
तर त्यांनी काय केलं, द्राक्ष मिक्सरमध्ये टाकले, नारळाचे बारीक बारीक तुकडे पण करून घेतले लगेच आणि ते टाकले मिक्सरमध्ये. 10-12 बदाम आणले आणि त्याच्यात टाकले. त्यात नंतर टाकलं त्यांनी 1-2 चमचे तीळ आणि शेवटी टाकलं त्याच्यात दूध. थोडंसं दूध गरम केलेलं होतं त्यांनी. तो म्हणला कोमट दूध आहे, दूध कोमटच वापरायचं आहे, थंड दूध आपल्याला वापरायचं नाही. आणि ते आता झाकण लावलं आणि मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. चला, तुम्ही सांगितलं का मला कमेंटमध्ये कुठल्या सिटीतून व्हिडिओ बघताय आणि लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. आता घ्यायचं म्हणलं आपल्याला 1 चमचा तूप, एकदम गावरान तूप घेतलं त्याच्यात, देसी तूप, आणि त्यात टाकले त्यांनी 3 चमचे साखर आणि साखरेला लागला हलवायला. आता म्हणलं हे काय तूप साखर, अहो म्हणला तुम्ही फक्त शेट बघत राहावा. म्हणलं आता बघतच राहावं, कारण का मला त्यांनी जे पहिली सगळं केलं ना त्याच्यावर अनुभव आलता की चांगला अनुभवी माणूस आहे. आता त्यांनी साखरेची मस्त असं बघा कॅरेमलाइज कलर आला होता आणि साखर वितळली होती. म्हणलं एवढीच साखर वितळून द्यायची, जास्त कच्ची पण नाही ठेवायची आणि जास्त वितळायची बी नाही. आता त्यात टाकला त्यांनी 3 चमचे रवा, जाडा रवा बारका रवा कुठला टाकायचा मी त्याला विचारलं, कारण का मला माहीत होतं आता हा काहीतरी एकदम 5 स्टारची रेसिपीज नक्कीच बनवणार आहे. आता त्यांनी म्हणला कुठलाही रवा घेऊ शकता तुम्ही, तर जास्त करून बारीक रवाच घ्या म्हणला, जाडा रवा घ्यायचा नाही. आणि तवर बोलत बोलत हा रवा इकडं फ्राय पण झाला. म्हणजे एवढं सहज कृती करत होता ती, म्हणजे आत्ता मला खरं वाटलं की 5 स्टारमध्ये किती सहज हे लोक रेसिपी बनवतात आणि किती साध्या सोपी रेसिपी असतात आणि त्याचे 1200-1500 रुपये घेतात. तवर त्यांनी टाकलं ते मिश्रण आणि मिश्रण टाकून हलवायला लागला. आता हलवत हलवत गप्पा मारत हलवत मी म्हणलं तू कुठं शिकला, तर तो म्हणला मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे, 5 स्टारला काम केलेलं आहे. आत्ता त्याने हलवत असंच गप्पा मारत मिश्रण पण घट्ट होत आलं. तर चला मग तुम्ही पण अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. आता तवर हे घट्ट झालं तर मस्त इकडे फिरत चकना खात बीज शेंगदाणे फुटाणे खात होतो मी, भूक लागलेली होती तोपर्यंत हे झालं छान घट्ट. 2 ते 3 मिनटात छान असं त्यांनी घट्ट करून घेतलं. मीडियम गॅस ठेवलेला होता मी, ते सगळं विचारलं आणि तसंच केलेलं आहे बघा. हे 3 ते 4 मिनिट ह्याला मीडियम गॅसवरती छान असं घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कढई सोडायला असं लागलं मिश्रण की हे काढून घ्यायचं आपल्याला ताटात. आता त्यांनी ताटात काढून घेतलं होतं, तवाखाली तूप लावलं होतं, तुपाचं ग्रेसिंग करायचं आहे आणि छान असं ह्याला काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यावर म्हणलं आता असंच ठेवायचं का नाही, मला सेट करून ह्याची आपण मस्त बघा एक डिश बनवली. आता तुम्हाला दिसेलच लगेच 2च मिनटात दिसेल. आणि त्याला त्यांनी ठेवलं थंड करायला 1 तासभर मस्त असं सेट करून. आणि परत थोडासा नुसता तुपाचा चमचा, तुपाच्या खाली चमच्याला बुडाला तूप लावलं थोडंसं आणि वरून फक्त फिनिशिंगसाठी फिरून घेतलं. आता तर हे मस्तच चमकायला लागलं होतं. आता ही होतंय नाही तोपर्यंत त्यांनी आणले परत तिकडून अक्रोड आणि मस्त किसून बारीक अक्रोड त्यांनी आधीच ठेवले होते आणि वरून टाकले. मग तर काही सोने पे सुहागा, एकच नंबर दिसायला लागला. आता माझ्या तोंडाला सुटलं होतं पाणी. आणि कधी हा रेडी करतो आणि कधी हे खातं मी डिश असं मला पटपट घेतले कापून आणि 1 पीस काढून दाखवलं. बघा मला कसं झालं. तर कशी वाटली रेसिपी, आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. धन्यवाद सगळा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.